नवीन पंचायत समिती बांधली, तिथं सभागृह होतं, तिथं तो निकाल होता वगैरे. मी जेव्हा तिथं पोहोचलो, तिथं निदान एक तुम्हाला सांगतो 1,500-2,000 हजारची गर्दी होती. ऍक्च्युली एवढ्या गर्दीचं तिथं काही काम नव्हतं. ठीक आहे, 17-18 नगरसेवक आणि एक कोणीतरी नगराध्यक्ष होणार आहे, ते सोडतात, त्यांचे 2-2, 3-3 चाहते सोडतात. तिथे 100च्या वरती गर्दीचं काम नव्हतं, तिथे 1,500-2,000 हजार लोक जमलेत. ठीक आहे, आणि मलाही असं वाटत होतं की काय एनर्जी जाते लोकांची, काय लोक उगाच इकडे जमलेले आहेत वगैरे, जेव्हा की मी पण तिथं उगाच होतो. ठीक आहे, असं काय होतं हे बघायला वगैरे वगैरे. मग मी आमच्या काही लोकांसोबत होतो, त्यांच्याशी बोलत बसलो होते की काय एवढी गर्दी वगैरे वगैरे, आणि काय इथं काय ना खिचडी मिळणार आहे का, तर यांनी कामधंदे करा, हे थोडी नगरसेवक बनणार आहेत वगैरे वगैरे, या लाईन्सला माझं बोलणं चाललं होतं. आणि तेव्हा एक आमचा एक मामा आहे, तो छान त्याने वाक्य सांगितलं, आणि काय फार शिकलेला नाही येतो, म्हणजे 4थी-5वी नापास असं काहीतरी शिक्षण असेल, आणि शेतकरी येतो. तो म्हटला, हा विजडम ह्या गावच्या लोकांकडे आहे, हा विजडम जो इकडं म्हणजे आपल्याला आपण शिकलो म्हणजे शाणे झालो असं होत नाही. हे मला तेव्हा जरा जाणीव झाली. तो म्हणला, हे जे लोक इकडे जमलेत की यांचं काही काम नसताना जमले, ते नुसते नाही जमलेत, ते या प्रोसेसवर लक्ष ठेवायला जमलेत, दबाव क्रिएट करायला जमलेत की कुठल्या अधिकाऱ्याने पैसे खाऊ नये, कोणी ह्या निवडणुकीमध्ये मॅनेज होऊ नये, जे मॅनेजमेंट व्हायचं ते अगोदर होऊन जाऊ. इथं तर समोरासमोर, आणि समाज एक प्रकारचा दबाव निर्माण करून ठेवतो मॉरॅलिटी आणि एथिक्सचा. ठीक आहे, तर आता मॉरॅलिटी एथिक्स शब्द त्याला नव्हते माहिती, पण जो मला सांगणार आहे तो हे सांगतो की इकडे बरोबर लक्ष ठेवायला जमलेत सगळे, आणि या लोकांमुळे लोकशाही जिवंत आहे, की ज्यांना पडलेली या निवडणुकांची, अजून ज्यांना पडलेली की जी निवडणूक होते जशी होती ती जशी होती त्यातल्या त्यात अजून चांगली झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी काय करेल, मी माझ्या आयुष्यातला हा वेळ काढेल, आणि इथून ज्यांना एवढा इंटरेस्ट आहे या विषयामध्ये, त्यांच्यामुळे लोकशाही टिकलेली.